नमस्कार. मी संपदा अभ्यंकर. मी आहारतज्ज्ञ आणि ज्योतिष मार्गदर्शनही करत असते. संस्कृती संवर्धन प्रतिष्ठानच्या व्यासपीठावरून आज आपण महाराष्ट्राबाहेरील स्त्री संत यांच्या कार्याचा परिचय करून घेणार आहोत. भारत देश हा संतांचा देश मानला जातो. भारताच्या प्रत्येक भागामध्ये संतांची मोठी परंपरा आहे. संतांची वाङ्मय निर्मिती ही अफाट आहे, अक्षर आहे, सर्वसमावेशक आहे. हे संत ज्या ज्या काळात होऊन गेले तिथली आपण परिस्थिती बघितली, वातावरण बघितलं, राजकीय परिस्थिती बघितली, सामाजिक परिस्थिती बघितली तर सामान्य जन जे होते ते सगळे धर्म, जात, पंथ, भेद, कर्मकांड या सगळ्यामध्ये भरडले जात होते. तर ह्या परिस्थितीचं अवलोकन करून ह्या सामान्य जनांचे वाली म्हणजे हे संतच होते. परिस्थितीने गांजलेल्या समाजमनाला धीर देत त्यातून बाहेर काढण्याचं कार्य या संतांनीच केलं. त्याच्यासाठी मार्गदर्शक ठरली ती संतांची वाङ्मय निर्मिती. ही संतांनी आपल्या भारतवर्षाला दिलेली अतिशय अनमोल ठेव आहे. ती सर्वस्पर्शी, सर्वव्यापी आहे. मानवतेचा, विश्वकल्याणाचा संदेश देणारी आणि तसंच अगदी तळागाळातल्यांनाही आत्मोन्नतीचा मार्ग दाखवणारी अशी ही अनमोल संपत्ती आपल्याला संतांनी दिलेली आहे. बरं, या स्त्रियांचा सहभागही खूप मोठा आहे. अगदी नावच घ्यायची झाली तर त्याच्यामध्ये मुक्ताबाई, महदंबा, जनाबाई, मीराबाई, अक्का महादेवी अशी कितीतरी नावं सांगता येतील. तर ह्यातल्याच काही स्त्री संतांचा आपण परिचय करून घेणार आहोत. आपला पहिला परिचय सत्र आपण सुरू करतोय ते काश्मीरची स्त्री संत लल्लेश्वरी. तिला लालदेद, लाल दिदी, ललद्य अशा अनेक नावांनी ती परिचित आहे. ही संत कवयित्री काश्मीरमधली आद्य कवयित्री मानली जाते. जवळजवळ 700 वर्षापूर्वी ललद्येचा जन्म झाला. अर्थात तिच्या जन्मवर्षाबाबत तज्ज्ञांमध्ये एकमत नाही आहे. तो साधारण 1343 ते 1347च्या दरम्यान असावा किंवा 1320च्याही दरम्यान असावा असं मानलं जातं. काश्मीरी कुटुंबात पंधरेधान येथे लल्लेश्वरीचा जन्म झाला. हे गाव श्रीनगरच्या आग्नेय दिशेला साधारण 4 मैलावरती आहे. तिला म्हणे मागील 6-7 जन्मही ज्ञात होते अशी ही दंतकथा प्रचलित आहे. परंपरेनुसार, तत्कालीन परंपरेनुसार 12व्या वर्षी हिचं लग्न झालं असं म्हणतात. परंतु ती आणि तिचा पती पत्नी या नात्याने कधीच एकत्र आले नाहीत. तिला अगदी लहानपणापासून तिचा आत्मशोध सुरू होता. त्यामुळे ती अखंड शिवसाधनेत मग्न असे. रात्री बेरात्री ती घराबाहेरही जात असे आणि ह्या कारणामुळे तिच्या सासूला तिचा अखंड संशय असायचा. तिच्या पतीलाही म्हणजे आपल्या मुलालाही सासूने आपल्या बाजूनी वळवून घेतलं होतं, त्यालाही फितवलं होतं. सासूने तिचा अगदी अनन्वित छळ केला, अत्यंत अत्याचार केले तिच्यावरती. सासऱ्याला तिच्याबद्दल थोडीफार कणव होती असं म्हणतात. पण जेव्हा त्यांनी ते सासूच्या काही निदर्शनास आणून दिलं, म्हणजे त्याला खरं तर ते उघडपणे काही सांगता येत नव्हतं, पण जेव्हा त्यांनी ते सासूच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला तेव्हा परिणाम मात्र उलटाच झाला आणि लल्लेश्वरीलाच त्याची शिक्षा भोगावी लागली. तिला पोटभर खायलाही सासू देत नसे. बघा सुनेला छळण्याचे काय प्रकार होते. ती एक खड्यांची रास करायची, भली मोठी ढीक करायची खड्यांचा आणि त्याच्यावरती भात पसरून घ्यायची. मग आता ही लल्लेश्वरी काय करायची, तो भात खायची फक्त आणि ते खडे दुसऱ्या दिवशी सासूला वापरता यावेत म्हणून स्वच्छपणे धुवून ठेवून द्यायची. म्हणजे जी काही आपण म्हणूया की मानसिकता होती ती कशी होती बघा. ती शाकाहारी असावी बहुतेक, पण सासू तिला मुद्दामून मासे वाढायची. छळाच्या अनंत परीने तिला त्रास देण्यात आला. जवळजवळ वयाच्या 24-26 वर्षापर्यंत म्हणजे 12-14 वर्ष तिने हा सगळा छळ सहन केला. अजूनही तिच्या स्थळाबद्दल काश्मीरमधल्या वृद्ध स्त्रिया तिच्या सहनशीलतेबद्दल सांगत असतात की तिने हे सगळं कसं सहन केलं असेल. तिच्या सहनशीलतेचं कौतुक केलं जातं, गुणगान गायलं जातं.
सासरी असताना तिच्याविषयी अनेक आख्यायिका प्रचलित होत्या की ती म्हणे डाकीण आहे, ती जादूटोणा करायची, ती कुळबुडवी आहे, अशा प्रकारे अनेक प्रकारे तिच्याविषयी अपप्रचार केला जायचा. पतीच्या मनातही तिच्या रूपाविषयी कुठेतरी अढी होती, भीती होती. त्यानेही तिचा खूप छळ केला. 12-14 वर्ष हा छळ तिने सोसला आणि मग मात्र अगदी कडेलोट झाला. तिने घर सोडलं, ती घराबाहेर पडली. प्रसिद्ध शैवसंत सेतबायू यांची ललतदेई ही शिष्या. ते पामपूर खेडेगावात राहत असत. काश्मीरच्या आधुनिक शैव पंथाचा आद्य संस्थापक वसुगुप्त याच्या शिष्य परंपरेत ते मोडत असत. ब्रह्मवादिनी गार्गीप्रमाणे ती ज्ञानवंत, बुद्धिमतीही होती. गुरूंबरोबर वादविवाद करत असताना आपल्या विचारांनी, प्रश्नांनी ती त्यांनाही निरुत्तर करत असे. ते स्तिमित होऊन जायचे अगदी. गुरुच्या शिकवणीनुसार ती शैवयोगिनी बनली. परमेश्वर प्राप्तीसाठी रानावनात भटकू लागली. तासनतास समाधी अवस्थेत घालवताना, स्वतःच्या आत अगदी खोल खोल जात त्या शिवशंकराचा शोध घेताना भूक, तहान सगळं काही ती विसरून जायची असे. ना तिला अंगावरच्या कपड्यांचं भान असायचं, ना स्वतःच्या स्वरूपाचं. अंगावरच्या कपड्यांच्या चिंध्या झालेल्या, केसांच्या जटा झालेल्या अशा योगिनी स्वरूपामध्ये ती सगळीकडे फिरत असे. भगवत प्रेमाचा उन्माद चढलेल्या त्या जोगिणीला आपल्या कपड्यांचं, वस्त्राचं कशाचंच भान नसे. देहातीत अशा अवस्थेत ती सगळीकडे फिरत असे. पंडित कौल यांनी तिच्याबद्दल एक आख्यायिका सांगितलेली आहे. ती अशीच भटकत असताना, ना वस्त्राचं भान, ना केसाचं भान, कसलंही भान नसताना ती भटकत असताना मुलं बाळं तिच्या मागे लागायची. जणू काही ती त्यांना वेडी आहे असंच वाटायचं. तर एका कापड व्यापाऱ्यांनी हे बघितलं. धाक दाखवून त्यांनी मुलांना बाजूला केलं. लल्लेश्वरींनी कापड व्यापाऱ्याकडे कापड मागितलं. तिने त्याचे 2 तुकडे केले. ते 2 तुकडे तिने कापड व्यापाऱ्याकडून वजन करून घेतले. नंतर दोन्ही तुकडे खांद्यावरती टाकून ती तिथून निघाली. लोक जेव्हा तिला उपहासात्मक बोलू लागायचे तेव्हा ती त्या कपड्याला एक गाठ मारायची. तिच्याबद्दल कोणी आस्था दाखवायचे, प्रेमभावनेने बोलायचे तेव्हा ती दुसऱ्या खांद्यावरच्या कपड्याला गाठ मारायची. असं करत करत संध्याकाळ झाली. ती संध्याकाळी परत त्या कापड व्यापाऱ्याकडे आली आणि तिने त्याला दोन्ही तुकड्यांचं वजन करायला सांगितलं. वजनामध्ये कपड्यांच्या काहीच फरक पडला नव्हता आणि तो पडणारही नव्हता. पण ह्याच्यातून तिने दाखवून दिलं की स्तुती आणि निंदा ह्याच्यामुळे मूळ वस्तूत काहीच फरक पडत नाही. म्हणून जाणत्याने, ज्ञानी माणसाने दोन्हीचा शांतपणे स्वीकार केला पाहिजे. आता ही एक भक्तीचा उन्माद चढलेली जोगीण होती. शिवप्राप्तीसाठी जाणीवपूर्वक कष्ट उपसणारी आणि अखेरच्या श्वासापर्यंत शिवप्राप्तीसाठी निग्रही असणारी अशी ती योगिनी होती. आपल्या काव्यामध्ये ती फार सजग दिसते. आता बघा, काव्यासाठी तिने त्यावेळेला म्हणजे आता ते 14व्या, 13व्या, 14व्या, 15व्या शतकामध्ये नाही म्हटलं तरी संस्कृत भाषा होती. पंडित सगळे संस्कृत भाषेचा वापर करायचे. पण तिने पंडितांच्या भाषेचा, संस्कृतचा वापर न करता तुलनेने अपरिपक्व, संस्कृतला थोड्याफार जवळ जाणाऱ्या अशा काश्मीरी भाषेचा वापर केला. त्याच्यामधून तिने वाक् लिहिले. वाक्चा अर्थ वाणी असा आहे आणि जसं अभंग, ओवी त्याचप्रमाणे तिने हे वाक् 4-4 ओळींमध्ये लिहिलेले आहेत. साधारण 200-250च्या आसपास तिच्या या रचना उपलब्ध आहेत. खरं तर तेव्हा त्या काही लिहिलेल्या नव्हत्या, पण अशाच मौखिक परंपरेतून त्या तज्ज्ञांनी नंतर गोळा केल्या. तेव्हा ह्या वाखांसाठी तिने स्वतःच्या मातृभाषेचं असं सशक्त माध्यम निवडलं. कारण सर्वसामान्य जण आपली सुखदुःख, जी आंतरिक व्यथा ह्या सगळ्या मातृभाषेतूनच व्यक्त करतात आणि तिला हे सगळं सामान्य जनांपर्यंतच पोचवायचं होतं. त्याच्यासाठी म्हणून तिने त्या भाषेचा वापर केला. तिच्या स्वतःच्याच एका वाखात ती म्हणते की ती सतत गीतेचं अध्ययन करते. काही वाखातून तिच्यावर बुद्धमत आणि सुफी तत्त्वज्ञानाचा प्रभाव असलेल्याचं जाणवतो. पण काश्मीरी शैवमताचा प्रभावाचे आधिक्य तिच्या काव्य आविष्कारावर अधिक जाणवते आणि त्यातील सूक्ष्म भेदांचं तिने अतिशय सुंदर अवलोकन केलेलं आपल्याला दिसून येतं.
ललद्वयच्या कालनिर्मितीचा तो काळ बघता अत्यंत संघर्षमय काळ होता. परकीय आक्रमणं होतच होती, शासन यंत्रणेत फेरबदल होत होते. मगाशी मी म्हटलं त्याच्याप्रमाणे सामान्य जनता अक्षरशः या सगळ्यामध्ये भरडली जात होती. परिस्थिती अतिशय विदारक होती आणि ही सारी दुःख वेदना तिच्या कवितेत प्रतिबिंबित होताना आपल्याला दिसते. हालाकीच्या परिस्थितीतल्या लोकांना ती आपल्या काव्यामधून वाखामधून मार्गदर्शन करते. ढीली है डोरी गठरी, ढीली है डोरी गठरी, कैसे संभालूं मैं ये मिठाई, कमर धनुष्य सी झुकी हुई है, कमर धनुष्य सी झुकी हुई है, भार उठाऊं मैं कैसे, गुरु को भी पहचान न पाए, मन वांछित जो भी न खोया, बिना ग्वाले के रेवड़ गुम है, आगे जाओ तुम कैसे. परमेश्वराने कृपेचा जरी प्रसाद दिला असला तरी या गाठोड्याची दोरी सैल आहे. ढीली है डोरी गठरी. आता तो जो काही तिने परमेश्वराने प्रसाद दिलेला आहे तो ह्या गाठोड्यातून निसटणार आहे. कैसे संभाळू माई हा मिठाई, त्या प्रसादाला ती मिठाई म्हणते. ही मिठाई मी कशी सांभाळू. वय झाल्याने कमरेतून वाकलेली आहे, शरीराचं धनुष्य झालेलं आहे, शरीराचा भार पेलवेन असा झालेला आहे. ती इतकी वाकलेली आहे, इतका भार पेलवत नाही आहे की ती आता गुरुला सुद्धा ओळखत नाही आहे. ज्या काही इच्छा आकांक्षा होत्या त्याच्यापासून मिळणारं फळ तेही सगळं निष्ठून गेलेलं आहे. बघा ती उपमा अलंकारांचा किती सशक्तपणे वापर करते. गुराखीच नसल्याने गुराढोरांना कोण सांभाळणार आहे. ती इकडे तिकडे वणवण हिंडतायत आणि पडतायत, इकडे तिकडे जात आहेत, जाऊन नाहीशी होत आहेत. मग अशा वेळेला आपली आध्यात्मिक प्रगती कशी होणार आहे. म्हणजे थोडक्यात गुरंढोरं ही जी इंद्रिय आहेत, ह्या ज्या वासना आहेत, ह्यांचा सांभाळ, मन जर इकडे तिकडे भटकत राहिलं तर ह्यांचा सांभाळ कसा करायचा असाही एक अर्थ त्याच्यामधून निघतो. किंवा तत्कालीन राजपरिस्थिती जी होती ती किती विदारक होती ह्याचंही हे निदर्शक आहे. सगळी व्यवस्था खिळखिळी झालेली आहे, राज्य संपत्ती लुटून नेलेली आहे, राजा दुबळा आहे, परकीय आक्रमणं होत आहेत, कुणाचा पायपोस कुणाच्यात नाही आहे, प्रजेला कोणी मालीच उरलेला नाही आहे. ही परिस्थिती जर बदलली नाही, सुधारली नाही तर प्रगती कशी होणार असा प्रश्न ती त्याच्यामधून करते. तिच्या ह्या कविता सगळ्या वेदनेमधून उमटलेल्या आहेत. शारीरिक कष्ट आहेत, व्याकुळता आहे, त्याच्यात त्या चिंब भिजलेल्या आहेत. काव्य म्हणजे काव्यसृजनाने तिचं मन अतिशय हलकं झालेलं आहे. ही विचारगर्भता आणि भावनेचा ओलावा तिच्या कवितातून आपल्याला आढळतो. अंतरातल्या तीव्र वेदना आणि जीवन, गूढ तत्वज्ञान हे सगळं तिच्या कवितांमधून अतिशय समर्पकतेने येतं. शिवप्राप्तीसाठी जगणं हेच तिचं एकमेव ध्येय आहे. तेच ती उराशी बाळगत जगली. शिवाच्या ठाई स्वतःला समर्पित करायचं ह्या हेतूने तिने अनंत वेदना सोसल्या, शारीरिक सोसल्या, मानसिक सोसल्या. आणि ह्या उन्माद अवस्थेत जगण्यासाठी या तीव्र जाणीवा, त्या तीव्र वेदनांच्या जाणीवाच तिचा आधार झाल्या. ह्या उन्माद अवस्थेत जगताना तिने परमपद इतकं प्राप्त केलं की अख्ख्या जगाने तिच्यासमोर नतमस्तक व्हावं. शिवशंकरांच्या शोधामध्ये ती वणवण फिरली, भटकत राहिली. त्यांच्याशी अद्वैत साधणं हाच तिच्या जीवनाचा हेतू होता. भगवान शंकरांच्यात विलय होणं आणि म्हणजे तेही न उरणं आणि आपणही एका शून्यात विलीन होणं, इतकं उच्च कोटीचं अद्वैत तत्वज्ञान ती आपल्याला सांगताना दिसते. हे माझ्या आत्म्याच्या आत्म्या, त्वमेव अहं तूच मी असे, माझ्या आत्म्याच्या आत्म्या, वासिवांची मिळवणी हिरे, सदाचं अक्षर सदाचं अमृत, हे कशाला काय अन कसे. आपली अद्वैतानुभूती सांगताना ती म्हणते, मी माझ्यातच शिवाला पाहिलं. शिवरूप सरोवरात माझ्या जीवनाचा लय झाला आहे. मी जणू साक्षात शिवच झालेली आहे. माझ्या अंतरंगात ज्ञानदीप प्रज्वलित झालेला आहे. मला आत्म्याचं दर्शन घडलं आहे. सत्यबोधासारखा, ज्ञानासारखा प्रकाश नाही. प्रेमभाव, भक्ती हेच खरं तीर्थ आहे. माणसाला आत्मज्ञान झालं की अवघ्या सृष्टीशी त्याचं नातं जडतं. ईश्वराशी नातं हेच सर्वोत्तम नातं आहे, हेच परमसुख आहे. ज्ञानमार्गाचं अनुसरण करत असताना परमात्म्याशिवाय वाटणाऱ्या उत्कट भक्तीतही ती तितकीच रममाण होऊन जाते. सामान्य जनांसाठी इतर संतांप्रमाणेच तिने नामस्मरणाचा मार्ग अवलंबला. प्रणव ओंकाराच्या जपाचा उपदेश केला.
परमेश्वर भक्तीत तन्मय होताना ती म्हणते, होती इच्छा उत्कट मानिनी त्यास बघावे दृष्टीचे जे पल्याड आहे. आपल्या दृष्टीचे जे पल्याड आहे त्याच्याकडे बघण्याचा प्रयत्न केला पराकोटीचा, परंतु होते कवाड बंद याच्या वाचून काही न उरले. म्हणजे गीतेमध्ये म्हटलेलंच आहे की कर्म करण्याचा अधिकार मानवासाठी विहित केलेला आहे, फलाची आशा करण्याचा नाही. हे सत्य व्यक्त करताना लल्लेश्वरी म्हणते, सोडून हे तू करीन श्रमजे अर्पण होतील त्याच्या चरणी, कर्मनिष्ठा हेतू जळवतो मार्ग दावीन मज पुढे जा. आत्मोन्नतीचा मार्ग अतिशय खडखतर असतो आणि ह्यासाठी ती अतिशय समर्पक दृष्टांत देते. कापसाच्या बोंडाचा तिने दृष्टांत दिलेला आहे. कापसाला किती कठीण परीक्षा द्याव्या लागतात असं ती सांगते. आधी पहिले झाडाची उत्पत्ती हे तर सगळ्याला आपल्याला ज्ञातच आहे. कळी फुलली की त्यातून पांढरा शुभ्र कापूस उमलून येतो. मग ते कापूस वेचला जातो व त्यातल्या सरक्या काढल्या जातात. पिंजारी तो कापूस पिंजून काढतो. म्हणजे बघा किती यातना त्या कापसाच्या बोंडाला दिल्या जातात. मग चरख्यात त्याच्यावरून सूत कातलं जातं. कापड विणण्यासाठी ठोकून ते ताणाबाण्यात बसवलं जातं. तो ताणाबाणा कसून खेचला जातो. कापड तयार झाल्यानंतर धोबी दगडावर आपटून धोपटून धुतो, त्याला पाण्यात रगडतो, खळबळतो. कपड्यातील सारा मळ दूर झाला की मग शिंपी त्याला कापतो आणि मग आपल्याला त्या कपड्यापासून जो काही हवी ती वस्तू बनवायची आहे, वस्त्र तयार करायचं आहे, त्याच्यासाठी कितीतरी वेळा त्याच्या अंगात सुई खुपसली जाते. म्हणजे म्हणजे कापसापासून ते वस्त्र तयार होण्यासाठी त्याला अनेक यातना, अनेक वेळा सोसाव्या लागतात. म्हणजे तद्वतच जे आपल्याला शरीर प्राप्त झालेलं आहे त्याच्यातून आपल्या आत्मोन्नतीचा मार्ग साधण्यासाठी या सगळ्या वेळा आपल्याला सोसाव्या लागतात. असाच जणू काही ती ह्या रूपकातून मांडते किंवा तो दृष्टांत देते. मला कोणी शिव्या देऊ देत, कोणी शाप देऊ देत, कोणी काही बोलू देत, फुलांच्या माळेने सन्मान करू देत किंवा फटके देऊ देत, मला हे सगळं सारखंच आहे. मी दुःखही मानणार नाही की सुखही मानणार नाही. मी जर शंकराची भक्त असेन तर माझं मन कशानेही विचलित होणार नाही. जेव्हा आपण आरशासमोर उभं राहतो, आपण श्वास घेत असतो, तर आरशाने श्वासावरती बाष्प साठते. पण त्या आरशाला त्याची काही तमा असते का? तर शिव आणि शक्तीचं हे एकरूप होणं बघता बघता मी त्या अमृताच्या सरोवरात बुडून गेले आहे आणि जगत असूनही माझा जणू मृत्यूच झाला आहे. बघा किती ती तन्मय झालेली होती परमेश्वर भक्तीमध्ये आणि आपल्या भक्तीद्वारे ती सामान्य जनांसमोर कसा आदर्श ठेवत होती. ललद्वय पुष्कळ वर्ष जमली असं म्हणतात की श्रीनगरच्या आग्नेय दिशेस 25 मैलावरती वजव्रिया या गावी जुम्मा मशिदीसमोर तिने आपली जीवित कथा संपवली असं म्हणतात. खरं तर तिच्याविषयी तशी फारशी माहिती काही उपलब्ध नाही आहे. पण सर रिचर्ड टेम्पल यांनी द वर्ल्ड ऑफ लल्ला या पुस्तकात तिचा उल्लेख केलेला आहे. लल्लेश्वरीचे वाक हे काश्मीरी जनतेचे दैनंदिन जीवनचर्येचा अविभाज्य भाग आहेत. तिचा धर्म हा केवळ पुस्तकाच्या मर्यादेत राहणारा नाही. तिची काव्यरचना अत्यंत उच्च प्रतीची, आध्यात्मिक, संक्षिप्त, अतिशय गोड आणि आशावादी जिवंतपणाची साक्ष देणारी आहे. तिच्या काव्यामध्ये विश्वबंधुत्व, एकात्मता, चांगुलपणा, मानवतेची सेवा इत्यादी गुणविशेषांनी ती युक्त आहे. आणि सर रिचर्ड टेम्पलसारखा माणूस म्हणजे एकूणच भारतीय तत्त्वज्ञानाच्या अभ्यासाकडे वळला तो केवळ या कवयित्रीमुळे. ती केवळ एक संत स्त्री आहे. तिने काळाचं आणि जमातीचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. ते असं म्हणतात, वास्तविक माझा देश वेगळा, मी सजातीय नाही, तरी देखील हे लल्ला मी तुझ्या काव्याने भारला गेलो आहे. सर ग्रियर्सन त्यांच्या लाल वाखयानीमध्ये म्हणतात, जगात क्वचितच कोणती अशी भाषा असेल की जिच्यातील संत कवी कवयित्रींच्या रचनांना ललतदाईच्या काश्मीरातील रचनांनी इतकी लोकप्रियता लाभली असेल. आज 600-700 वर्षानंतरही काश्मीरी लोकांच्या मनावर गारूड करणाऱ्या ललतच्या रचना हा अनमोल ठेवा आहे.
तिच्या शिकवणीच्या रूपाने ती आजही जनमानसात जीवित आहे. तिच्या काही रचना आणि वाकमधून आलेले शिकवण ह्याविषयी अजून थोडक्यात सांगते की रस्सी कच्चे धागे की खींच रही है नाव, रस्सी कच्चे धागे की खींच रही है नाव, जाने कब सुन मेरी पुकार करे देव भवसागर पार. रस्सी कच्चे धागे की, ती रस्सी कशाला म्हणते तर आपला जो श्वास आहे त्याला ती रस्सी म्हणते. तो कच्चा धागा आहे, त्याच्या जीवावरती आपण किती काळ जगत राहणार आहोत किंवा ही माझ्या जीवनाची नाव मी त्या श्वासाच्या जोरावरती खेचून नेते आहे. जाने कपासून मेरी पुकार करे देव भवसागर पार. आणि ही माझी पुकार ऐकून या श्वासावरती माझं हे जगणं आहे, तेव्हा या भवसागरातून माझी ही नैया आता कशी पार होणार आहे त्याच्यासाठी बघा परत ती कसे रूपक किंवा दृष्टांत वापरते. पाणी टपके कच्चे सकोरे व्यर्थ प्रयास हो रहे मेरे, की मी हा सगळा आकांत करते, मला आत्मज्ञान व्हावं, भगवंतापर्यंत शंकरापर्यंत मी पोचावं. पाणी टपके कच्चे सकोरे, सकोरे म्हणजे एक मडकं, त्या मडक्यामधून पाणी भरलं की ते हळूहळू टपटप टपटप झिरपत जातं, गळत जातं. कालांतराने मडक्यातलं पाणी नाहीसं होतं. म्हणजे आपण जे सगळे प्रयास करतोय ते सगळे कमी पडत आहेत. जी मैं उठती रहू घर जाने की चाह है गे. आणि ह्याच्यातून काय निदर्शित आहे, मी किती प्रयत्न केले, म्हणजे सामान्य माणसांनी अखंड प्रयत्न करत राहणं त्या परमेश्वर प्राप्तीसाठी, त्या आत्मज्ञानासाठी, हेच संयुक्तक आहे. दुसरा तिचा एक वाक अतिशय सुंदर आहे. खा खा कर कुछ पाएगा नहीं. खा खा कर म्हणजे आपण काय करतो, आपल्या ह्या ज्या वासना आहेत, खाणं म्हणजे प्रत्यक्ष खाणं हा तर एक भाग झालाच, अन्न, पण ह्या ज्या सगळ्या वासना आहेत, ह्या वासना इतक्या आपल्यामध्ये भरलेल्या आहेत की त्याच्यामुळे आपल्याला काहीच प्राप्त होणार नाही आहे. आणि जर समजा आपण काही व्रतवैकल्य केली, काही म्हणजे परमेश्वर प्राप्तीसाठी काही प्रयत्न केले, तर त्या प्राप्तीमधून आपल्याला अहंकार निर्माण होतो की मी हे केलं, मी एवढा जप केला, मी एवढी पारायणं केली, मी हे इतकं वाचलं, मी ते तितकं वाचलं, हा अहंकार त्याच्यामधून निर्माण होतो. समखा तभी होगा समभागी, म्हणजे हा अहंकार सुद्धा निर्माण होता कामा नाही. सुख दुःख ह्या सगळ्याकडे जो समानत्वाने बघेन, म्हणजे जो स्थितप्रज्ञ असेल, खुलेगी साकल बंद द्वार की, त्या कुंडीचं द्वार, त्या परमेश्वर प्राप्तीचं जे निधान आहे ते जर तुम्ही सगळ्या सुखदुःखांकडे समतत्वाने बघितलं तरच ते द्वार तुमच्यासाठी उघडणार आहे. ती असं म्हणते की माणसाने स्वतःचा मूळ स्वभाव आणि आपली प्रकृती ओळखावी. तो खरं तर सगळं त्याच्यामध्ये परिपूर्णता असते, पण ती त्यांनी जाणून घ्यायला पाहिजे. आपली स्वतःची सामर्थ्य काय आहेत, आपले दुबळेपण काय आहे हे त्यांनी जाणून घ्यायला पाहिजे. दुबळेपणावर विवेकाने मात करायला हवी आणि सामर्थ्य कसं वापरायचं हेही आपल्याला विवेकच दाखवत असतो. स्वतःला ओळखलं की मग जगण्याची भीती आपोआप कमी होते आणि त्याच्यातूनच आपल्याला जगण्याचं ज्ञान मिळू शकतं. परमेश्वरापर्यंत पोहोचणं, आत्मज्ञानाची प्राप्ती होऊ शकते. माणसामध्ये सगळंच आहे. आपण म्हणतो ना, आधुनिक विज्ञानाने आपल्याला दाखवून दिलेलं आहे, एनर्जी कॅन बी क्रिएटेड नॉर इट कॅन बी डिस्ट्रॉइड, इट कॅन बी जस्ट बी ट्रान्सफॉर्म. आपल्याला त्याची वेगवेगळी रूपं दिसू शकतात. मग आपण माणूस जर ती म्हणते परिपूर्ण आहे, तर जे आपल्यामध्ये आहे ते दुसऱ्याला देत जावं. आपण जे कर्म करतो तेच आपल्याकडे परत येत असतं, पण त्याचबरोबर आपल्या कर्माचे परिणाम इतरांना भोगावे लागू नयेत ह्याचीही दक्षता घेणं महत्त्वाचं आहे. अगदी साध्या सोप्या उदाहरणातून ती तिचं तत्त्वज्ञान सामान्य माणसांपर्यंत पोचवत असते आणि कदाचित ह्याच कारणासाठी अजूनही काश्मीरमधल्या जनतेला ती आपलीशी वाटते. तिचे वाक म्हणजे स्वतःचं जगणं वागतं. पुढच्या भागामध्ये आपण अजून एका महाराष्ट्राबाहेरील स्त्री संतांचा परिचय करून घेणार आहोत. अक्क महादेवी या कर्नाटकातल्या संत आहेत. तेव्हा भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.